नमस्कार मंडळी, आम्ही आहोत सध्या लक्झमबर्गच्या जवळ. आम्ही फ्रान्समधून आता चाललेलो आहोत लक्झमबर्गच्या साईडला. आणि माहिती आहे का तुम्हाला आम्ही कशासाठी चाललेलो आहोत लक्झमबर्गला? लक्झमबर्ग फिरण्यासाठी नाही चाललेलो आहेत आम्ही. माझे जे मिस्टर आहेत राजेश आहेत, त्यांचे मित्र राहतात एक लक्झमबर्गमध्ये, त्यांना भेटायला चाललेलो आहेत. पण राजेश पण त्यांना भेटतायत जवळपास 23 वर्षानंतर. 23 ना? 23 वर्षानंतर. हे एकमेकांचे चेहरे पण आठवत नाही, फक्त व्हॉट्सअपवर. 2005 ला त्याला बोला. 2005 ला भेटलो होतो. म्हणजे 12वी झाल्यानंतर त्याला मी भेटलो. 12वी नंतर भेटले होते आणि अजून तेच इमॅजिन करतायत की तो तसाच असेल म्हणून. तो चेंज पण झालेला असेल ना? हा ऑब्विसली चेंज झाला, एवढे बोलतो तोही चेंज झाला असेल. आणि यांना डाऊट आहे की तुम्हाला ओळखतंय की नाही काय माहित. ओके का आम्ही व्हॉट्सअपवरती बोलायचो. हा, व्हॉट्सअपवरती बोलणं व्हायचं. पण एकदम भारी वाटतंय. म्हणजे राजेशचा मित्र भेटतोय त्यांना 20 वर्षानंतर. मला असं वाटतंय की माझंच कोणीतरी भेटतंय, कारण 20 वर्ष आणि एकदम जुना काळ त्यांनी सोबत स्पेंड केलेला आहे. कॉलेजचे मित्र मैत्रिणी सोबत त्यांनी 10th आणि 11th ला आम्ही एकत्र होतो. 10th 11th त्यांनी एकत्र स्पेंड केलेली दोघांनी मुंबईमध्ये. आणि आता एकदम छान वाटतंय आम्हाला तिकडे जाताना. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय. छान वाटत. मित्र आहेत पहिलं म्हणजे काय तरी त्याची आई आहे. हा, त्यांची आई पण आहेत आणि यांना एक्साइटेड आहेत की मित्रापेक्षा मावशीला भेटायचंय, मित्राच्या आईला जास्त भेटायचंय. पण आय एम शुअर की मित्राची आई पण यांना ओळखणार नाही म्हणून. मित्राच्या आईला फोटो दाखवावे लागतील जुने. आणि विशेष म्हणजे एक पण फोटो नाहीये जुन्या अगोदरच्या, काहीच आठवणी नाहीये त्यांच्या त्या काळात. कॅमेराच नव्हते, कॅमेरा नव्हते, मोबाईल नव्हता. हा, 2003 ची गोष्ट, 3 आणि 4. 3-4ची गोष्ट आहे. बघू आता कसं होत आहे. कॅमेरामॅन अश्विनी सह राजेश, लक्झमबर्ग.